अवामी लाइब्रेरी आवाम को दुनिया से जोड़ने का काम अंजाम देती हैं। इन लाइब्रेरियों में बड़ी तादाद में लोग अखबार, मैगजीन और किताबों का मुताला करते हैं। इस तरह की खिदमात के जरिए हुकूमत आवाम को मुफ्त में ज़माने से हम आहंग करने और मुख्तलिफ उलूम से वाकिफ़ करवाने की कोशिश करती हैं, लेकिन कोरोना का असर इन लाइब्रेरियों पर भी पड़ा है। हुकूमत ने भीड़ भाड़ वाली जगहों पर पाबंदी आयद की हुई है। ऐसे में नांदेड़ ज़िले की मंजूर शुदा 779 लाइब्रेरियाँ भी बंद पड़ी हुई हैं। इन लाइब्रेरियों से जहां हज़ारों लोग इस्तिफ़ादा करते रहे हैं, वहीं सैकड़ों मुलाजिमीन भी खिदमात अंजाम देते हैं। लाइब्रेरियों के बंद हो जाने से तकरीबन 1372 मुलाजिमीन परेशानी से दो चार हो गए हैं। ऐसे में महाराष्ट्र ग्रंथालय सेना नांदेड़ ने वज़ीर आला उद्धव ठाकरे को एक मेमोरेंडम भेजा, जिसमें लाइब्रेरियों को खोलने की मांग की गई। सेना का कहना है कि एक मुकर्ररा वक्त के साथ उसूल व ज़वाबित को मलहूज़ रखते हुए लाइब्रेरीज को भी खोलने की इजाज़त दी जानी चाहिए। सार्वजनिक ग्रंथालयातर्फे मी नांदेड जिल्ह्यातून शंकर मिरकुटे ग्रंथपाल आज आम्ही माननीय कलेक्टर साहेब नांदेड यांच्याकडे गेलो। सार्वजनिक ग्रंथालय जे महाराष्ट्रातून सगळं चालू करण्याच्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यातही आमच्या जे महाराष्ट्र शासनानं ग्रंथालय कोविड-19 मुळे बंद केलेले आहेत ते पूर्ववत चालू करा। जे बाहेरगावाहून खेड्यामध्ये बरेचसे लोक जे बाहेरगावाला नोकरीला होते, कामाला होते, सर्व आलेले आहेत। त्यांना पुस्तक, साप्ताहिक, मासिक वाचनाचं साहित्य पुरवण्यासाठी ते मागत आहेत। त्यांना आम्ही देऊ शकत नाही, कारण का शासनाचे आदेश आहेत की वाचनालय बंद ठेवा। आज आम्ही सर्व कर्मचारी वाचनालयाचे पूर्ण आज वाचनालय बंद असल्यामुळे आम्ही बसून आहोत। आज आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। आम्हाला शासनाने फार थोडंसं अनुदान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये भागत नाही आणि संस्था चालकाला पुस्तक असो, पेपर असो, साप्ताहिक आज सर्व कागदपत्र पुरवण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यालाही समजा त्यानं तेवढा म्हणजे मानधन दिलेलं नाही। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील जवळजवळ 775 वाचनालय आहेत, जवळजवळ 1,500 कर्मचारी आमच्या नांदेड जिल्ह्यातून असून हे सर्व कर्मचारी आज उपासमारीच्या त्यांना कुठलं धान्य मिळत नाही, कुठलं शासनाचं काहीच मिळत नाही। त्यामुळे आज सगळे नांदेड जिल्ह्याचे जे कर्मचारी आहेत त्यांची फार उपासमारी होत आहे। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबाला असे निवेदन दिले की आज आमचं हे वाचनालय चालू करायच्या दृष्टिकोनातून तुम्ही निर्णय घ्या। माननीय आम्हाला जे पैशाचा जे प्रॉब्लेम आहे अनुदानाचा, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करायची आहे, त्यांनाही निवेदन पाठवून दिलेलं आहे आम्ही की बाबा आमचे वाचनालय सुरू करून आमचं जे राहिलेलं अनुदान आम्हाला मिळावे। आमची जे ग्रंथपालाची असो उपासमारीची वेळ येत आहे, त्यांना काय ते आर्थिक मदत समजा जे शासन जे दुसऱ्याला काय देते राशन वगैरे आम्हालाही तसं देण्यात यावे, किंवा आम्हाला जे उपासमारीची वेळ आहे ते थांबावं। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला एवढी विनंती आहे की आमच्या वाचनालय चालू करून पूर्ववत चालू करा। जिथं जे एरिया नाही, जिथं कोविड-19 समजा आलेला नाही, त्या एरिया चालू करायला काय हरकत नाही, तिथं चालू करू शकतो आम्ही। ते आम्हाला शासनानं परवानगी द्यावी, तसं आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही विनंती केलेली आहे।